हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे वीकेंड आणि घरामध्ये एवढा जास्त पसारा आहे. आम्ही सगळे पसाराच लावतोय आत्ता. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, तिकडे बाळूमामा, तिथे बबी झोपलाय. हे सगळे कपडे आणि हे दोघं जण बघा. करमते का तुम्हाला? नाही करमत? मग आता आता काय काय जहाजीत कुठे जायचं? मग घरी जायचं केव्हा? आज, उद्या, 4 दिवसांनी, 40 दिवसांनी? काय खाल्लंय का? मग बोलत का नाही? तुम्ही काय करताय आता? हक्का नूडल्स. येस, हक्का नूडल्स. आम्हाला खूप इच्छा आहे हक्का नूडल्स खायची, त्यामुळे वहिनी तुम्ही हक्का नूडल्स बनवा. मामी पिझ्झा पण बनवायचा आपण. हां, पिझ्झा संध्याकाळी आधी माझी फरमाईश हक्का नूडल्स. त्यांना करमत नाही ना, मग त्यांच्या इच्छेचं केलं पाहिजे ना. नंतर आपण पिझ्झा करूया. इथे अख्खा नूडलची तयारी चाललेली आहे दाजींची. पहिला आहे चिंग्स सिक्रेट न्यू चाउमिन रेडी in 5 minutes. It goes into water. Second is Wing Hakka noodle. This is Wing. पण गेलं पाण्यात. तिसरा आहे चिंग्स व्हेज हक्का नूडल्स. याच्यात मसाला नाही आहे. याच्यात मसालाच नाही आहे. हे दोन नाही वेगळे आहेत. तर याच्यात डिफेक्ट सापडलेला आहे चिंग्सचा. मला आधी वाटलं याच्यात लपलेला असेल, पण याच्यात पण नाही आहे. ते पण गेलं पाण्यात. तर इथं आता हळूहळू हे सुटायला लागलेत आणि तुम्ही लेंथ बघू शकता. ओ माय गॉड, एवढे एवढे लांब नूडल्स. हे अजून दिसत आहेत, पण हे तसेच होणार आहेत, लांब आणि सॉफ्ट. इंद्रायणी गिजगा हक्का नूडल्स. प्रॉब्लेम झालाय आमच्या ह्यांनी जरा जास्त शिजवल्यामुळे त्याचं थोडस नाही गिजगा झाला. इंद्रायणी गिजगा हक्का नूडल्स. आता मम्मींची रिॲक्शन बघा ह्याच्यावर. आता ना रिएक्शन सगळ्या घ्या. खायला सुरुवात काय भाकरी आहे? मम्मी माझ्यात भाकरी आहे. एक चमचा कमीच पडतो. एक चमचा टेन्शन आलं. अच्छी ते राहून दे बाई, या हाताने खाणार काही विषय नाही. ज्याला जर कोणाला आवडलंच तर खाऊन दाखवा. आवडलं तर खाऊन दाखवा. मम्मी म्हणतील मला एक घासाच द्या. मामांची मामा भैया नाही चमच्याने खाणार, त्यामुळे भैया चमचा. अरे कोण पहिल्यांदा रिस्क कोण घेते खायचं? मी तुम्हाला रिव्ह्यू चमचा दे मुद्रामध्ये. खूप छान झालेला आहे बरं. सगळ्यात छान. मॅगी अरे सगळं मलाच आली ती. सगळ्यांना असं कसे? खरं बोला, खरं चांगलं आहे. नाही, खरं बोला. चांगला दादू भाकरी करू दे का तुला? नुसतं उकळून घ्यायची ती बाकी कशी सकाळी इडली खाल्ल्यामुळे छान लागतं. बबे चांगलं झालं चवीला. बबे काय दिसतं की नाही निघा. अय, कसं आहे? भाकरी करू दे. भूक लागली एवढ्याला खा.
ठीक आहे. ह्यात मध्ये पप्पा सगळ्यात खुश, कारण की पप्पा अंडी आणि भाकरी खाऊन मोकळी झाली. त्या उतरवल्या दिले नाही ते म्हणजे त्या हातात मुलींचा आयुष्यात लावलं असेल आयुष्यात. मामा सॉरी एवढंच बोलू शकते. कसं आहे चांगलंच बोलणार होता काय, शेण झालं असतं. हे अजून ठेवत होते शिजवायला. त्यांना म्हटलं 5 मिनिटं ठेवायचं असतं. मला सोन्याने तसं सांगितलं अर्धा तास झालाय. मी टेन्शनमध्ये अर्धी. सोन्या थँक्यू. नाहीतर आज नूडल्स शिरा. खूप छान झालं मित्रांनो, तुम्ही बघू शकता. मस्त की नूडल्स त्याचा गट्टू दुसऱ्याला गट्टू चिटकतच नाही. ढेकर झालं, एक ढेकर दुसऱ्या ढेकरला चिटकत नाही. तुला तर आवडलं नव्हतं ना. गरम आहे चेक केलं गरम आहे ना. नाही माहिती पोटाला खाल्लं पाहिजे. आता करून 4 वाजले. एक आठवड्यात मी थांबतो तिकडे. किती वाजली बघा दुपारचं जेवण आमचं. 4 वाजले. मग दुसरं काय आलं एकदाच घेतो आपलं. अंड्याचं कालवण आहे, भाकरी आहे. तुम्हाला नको होता ना. आम्ही आता एक रील करतोय. त्या रीलमध्ये आम्ही असं दाखवणार आहे की मी फेस मास्क लावलाय आणि दादू, रणजित, मामा आणि सोन्या हे लोक डोकवणार आणि मी त्या सगळ्यांना फेस मास्क लावणार आहे. हा तर त्यांना माहित नाही की हे मी ब्लॉगमध्ये शूट करते. त्यांना मी बोलले तुम्ही बाहेर थांबा, मी जेव्हा या बोलेल ना तेव्हा तुम्ही 10 सेकंदानंतर या. तर तुम्ही ती रील नक्की बघा. मी ती अपलोड करणार आहे. म्हणजे केली आहे ऑलरेडी, केली असणार. त्या ब्लॉगच्या आधी तर केलीच असणार. पहिल्यांदा कसं केलं दाखव मामी काय पिंपल काय मला कातडच राहणार. पिंपल कसं स्किन करायला गेलो. स्किन टेक केअर करायला लाल झालो असं ना मी. नाही का लाल जर दिसलं तर ती स्किन नाही लाल झाली, कातडं निघाले, मांस दिसते असं ओळखून जा. किती भारी हे बघा. स्किन केअर मामा गेला का. जास्त वेळ ठेवलं म्हणजे जास्त गोरं होतं असं काही नाहीये. पण इथं काळं पडलंय. वहिनी इथं का- डोळ्या जाता जाता राहिलेला आहे. चुकून सांगितलं मी असं बोला की. बघू मामा. हा आमचा भैया ते सगळ्यात जास्त ग्लो करायला आज भैयाला आमच्या. पुसणार होतास ना. नाही मग कशाने पुसणार आहे. सोन्या आता आणतोय काय ते सूज. याला मुंगी का काही किडा लागलाय. टिश्यू द्या. टिश्यू इथं राहील. पाणी राहिले का. पाणी. क्रीम राहिल्या सांग. क्रीमच राहिली. मी पुसतो म्हणलं. छान. मुलींपेक्षा जास्त मुलांना स्किन केअर आवडतं. फक्त फरक एवढाच आहे की ते लोक दाखवत नाहीत आणि मुलींचं दिसतं
कारण की ते लोक प्रोडक्ट घेतात पण यूज कोण करतं हे नाही कोण बघत. मी खरं सांगतो मुलांना स्किन केअर चालतं, फक्त ते दुसऱ्या कोणीतरी विकत घेतलेलं असावं. आजचा व्लॉग आपण इथेच थांबूया. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.